भारताची अर्थव्यवस्था ही कडक नोटांवर चालते। कधी थोड्या फाटलेल्या टेप लावलेल्या कागदी नोटा बाजारात खपवण्याचाही प्रयत्न केला जातो। पण आता याच कागदी नोटा बदलण्याची आरबीआयने तयारी केली आहे। देशात येणाऱ्या काळात प्लास्टिकच्या नोटा चलनात येतील असं म्हटलं जातंय। आणि आता या सगळ्यामध्ये एक मोठी अपडेटही समोर आली आहे। नक्की काय घडतंय तेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। कागदी नोटा बदलून प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणण्यासाठी आरबीआय आधी एक ट्रायल प्रोजेक्ट म्हणजे एक पायलट प्रोजेक्ट करणार आहे आणि याची सुरुवात 10 आणि 20 रुपयांच्या नोटांपासून होणार आहे। लवकरच आपल्या देशात प्लास्टिकच्या नोटा आपल्याला बघायला मिळतील। आरबीआय आपल्या चलन व्यवस्थेत एक मोठा आणि आधुनिक बदल करायच्या तयारीत आहे। एनडीटीव्ही मध्ये आलेल्या बातमीनुसार आरबीआय लवकरच पॉलिमर नोटांचा एक पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे। हा प्रोजेक्ट यशस्वी झाला की मगच देशभरात मोठ्या प्रमाणात या प्लास्टिकच्या नोटा आणल्या जातील। असा अंदाज आहे की 2027 पासून या नोटा पूर्णपणे बाजारात यायला सुरुवात होईल। म्हणजेच पुढच्या वर्षापासून देशभरात प्लास्टिकच्या नोटा वापरात येतील। यासाठी एक ग्लोबल टेंडर सुद्धा काढण्यात आलंय। सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला फक्त 10 आणि 20 रुपयांच्याच प्लास्टिकच्या नोटा आणल्या जातील। त्यानंतर हळूहळू बाकीच्या नोटा पण प्लास्टिकमध्ये येऊ शकतात। या प्लास्टिक नोटांमध्ये कडक सुरक्षा फीचर्स असतील, ज्यामुळे खोट्या बनावट नोटा बनवणं हे कठीण होईल आणि त्याला आळा बसेल। शिवाय या नोटा नेहमीच्या कागदी नोटांपेक्षा जास्त काळ टिकतील आणि लवकर फाटणारही नाहीत। पण जर या प्लास्टिकच्या नोटा आल्या तर मग आता बाजारात असलेल्या कागदी नोटांचं काय होणार हा प्रश्नही उपस्थित होतो। आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असणारच आहे। तर प्लास्टिक नोटा आल्या म्हणजे जुन्या नोटा बंद होणार असं अजिबात नाहीये। आरबीआयने सुद्धा ही गोष्ट स्पष्ट केली आहे। बाजारात सध्या चालणाऱ्या कागदी नोटा पूर्णपणे कायदेशीर म्हणजे व्हॅलिड राहतील आणि त्या नेहमीसारख्या चालूही राहतील। प्लास्टिक नोटा फक्त एक जास्तचा पर्याय म्हणून मार्केटमध्ये आणल्या जात आहेत। आता या सगळ्यासाठी आरबीआयने नक्की आता काय केलेलं आहे, तर या प्लॅनवर काम सुरू करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण शाखेनं पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स म्हणजे प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी लागणारा जो माल आहे, कच्चा माल, तो मागवण्यासाठी एक जागतिक टेंडर काढलंय। या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बिडर्सना म्हणजे बोली लावणाऱ्यांना देशासाठी पॉलिमर सबस्ट्रेट बनवण्यासाठी आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय। ईओआय अंतर्गत बोली सादर करण्याची अंतिम तारीख ही 18 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणावरती अजूनही आरबीआयने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरीही त्यांना संपर्क करण्यात आलेला आहे। त्यांची ज्यावेळेला प्रतिक्रिया येईल ती प्रतिक्रियाही आम्ही तुमच्या समोर ठेवू। पण आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सरकार हे का करू पाहतंय। आता आपल्या ज्या पारंपरिक भारतीय नोटा आहेत त्या प्रामुख्याने कापसापासून बनवलेल्या एका विशेष कागदावरती छापल्या जातात। या उलट प्लास्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा एका विशेष कृत्रिम म्हणजे सिंथेटिक प्लास्टिक साहित्यापासून तयार केल्या जातात। या नोटा दिसायला आणि हाताळायला जरी नेहमीच्या कागदी नोटांसारख्याच वाटत असल्या तरीही त्यांच्यामध्ये ट्रान्सपरंट विंडोज आणि ॲडव्हान्स होलोग्राफिक एलिमेंट्स यासारखे आधुनिक सुरक्षा फीचर्स सहज जोडता येतात, ज्यांची हुबेहूब नक्कल किंवा बनावट नोट बनवणं ही एक अत्यंत कठीण प्रक्रिया असते आणि ते करणं ऑलमोस्ट अशक्यच आहे। प्लास्टिक नोटांचा वापर करण्याचा विचार करण्यामागे दोन मुख्य कारण आहेत। एक म्हणजे टिकाऊपणा आणि दुसरं म्हणजे सुरक्षा। कागदी नोटा घाम, पाणी आणि सततच्या वापरामुळे लवकरच खराब होतात किंवा झिजतात, ज्यामुळे दरवर्षी जुन्या नोटा बदलून नवीन नोटा छापण्यासाठी आरबीआयला मोठा खर्च करावा लागतो। याच्या उलट प्लास्टिकच्या नोटा वॉटरप्रूफ असतात आणि त्या सहज फाटत नाहीत। तसंच या नोटांमध्ये प्रगत सुरक्षा फीचर्स असतात, ज्यामुळे बाजारातल्या खोट्या नोटांच्या चलनावरती पूर्णपणे लगाम येऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं की सरकारने जर खरंच या नोटा 2027 पर्यंत बाजारात आणल्या तर त्याचा कसा परिणाम होईल? तुम्हाला प्लास्टिकच्या नोटांबद्दल काय वाटतं? तुम्हाला त्या वापरायला आवडतील का? सगळं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।